नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण कधी आजारी पडलो किंवा आपल्या घरातलं कुणी किंवा आपल्या मित्रमंडळींपैकी कुणी आजारी पडलं आणि डॉक्टरांनी वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगितल्या किंवा हॉस्पिटलायझेशन वगैरे झालं, तर आपण त्या आजाराबद्दल अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. आणि इंटरनेटवरती प्रत्येक आजाराबद्दल इतकी प्रचंड माहिती अवेलेबल आहे की त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी मिळण्यापेक्षा आपलं कन्फ्युजनच जास्त होतं आणि त्या आजाराबद्दल नेमकी आणि महत्वाची आणि आपल्याला उपयुक्त अशी माहिती मिळत नाही. म्हणूनच आम्ही ही सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या आजारांबद्दल नेमकी महत्वाची आणि आपल्याला उपयुक्त अशी माहिती अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपल्याला करून देतात पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. आज आपण डॉक्टरांना भेटणार आहोत ओबेसिटी ह्या प्रॉब्लेम बद्दल डिस्कस करण्यासाठी. ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा, म्हणजेच अनियंत्रितपणे वाढणारं वजन, म्हणजेच अनेक रोगांना निमंत्रण. त्याचबरोबर ह्या वाढलेल्या वजनामुळे आलेला कॉम्प्लेक्स आणि वजन कमी करण्यासाठी येणारी अँझायटी, डिप्रेशन हे सगळं आलंच. आजकाल सोशल मीडियावरती आपण अनेक प्रकारच्या वेट लॉस बद्दलच्या जाहिराती, जसं अनेक प्रकारचे एक्सरसाइजेसचे पॅकेजेस किंवा डाएट प्लॅन्स, याच्या खूप जाहिराती ऑलमोस्ट रोजच बघतो आणि त्याला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे हे नक्कीच लक्षात येतं की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. सो मानसिक आणि शारीरिक या दोन्ही लेवल्सवरती परिणाम करणाऱ्या ओबेसिटी बद्दल, म्हणजेच लठ्ठपणाबद्दल नेमकी महत्वाची आणि आपल्याला उपयुक्त अशी माहिती जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार नमस्कार. डॉक्टर. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. सो आज थँक्यू. आपण ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करते माझ्या बेसिक प्रश्नांनी की ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा हा रोग आहे, आजार आहे का, कुठल्या आजाराचं सिम्पटम आहे का, ही एका लाईफस्टाईलमुळे आलेली सिच्युएशन आहे? बरोबर आहे. लठ्ठपणा किंवा ओबेसिटी ही डिसऑर्डर आहे, म्हणजे इट्स नॉट डिसीज, इट इज अ डिसऑर्डर. म्हणजे शरीरामध्ये जी काही व्यवस्था ज्या क्रमाने नैसर्गिक असली पाहिजे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणं म्हणजे डिसऑर्डर. ती ओबेसिटी ही त्या डिसऑर्डर या प्रकारात मोडते. कारण की तसं बघितलं तर एक व्याधी म्हटलं किंवा आजार म्हटलं की त्याला त्याची कारणं असतात, त्याची लक्षणं असतात, त्याचे उपचार असतात आणि मग त्याला आपण एक व्याधी किंवा डिसीज म्हणून म्हणतो. तर ह्या ओबेसिटीला सुद्धा हे सगळं आहे. त्याची स्वतःची कारणं आहेत, त्याची लक्षणं आहेत, त्याचे पासून निर्माण होणारे आजार आहेत आणि त्याचे स्वतंत्र उपचार आहेत. तरी सुद्धा ओबेसिटी हा आजार म्हणून गणला जात नाही, तर ते डिसऑर्डर अशी म्हणून धरली जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये एकच करायचं असतं की जे ऑर्डर प्रमाणे आलेलं नाही ते ऑर्डरमध्ये बसवायचं, म्हणजे ते ट्रीट करणं असं धरलं जातं. त्यामुळे ओबेसिटी ही डिसऑर्डर हे पहिलं लक्षात ठेवायचं. इट्स नॉट डिसीज. काही वेळा त्याचं डिसीज मध्ये रूपांतर होतं. त्याचे स्टेप्स आहेत, त्यानुसार जर कंट्रोल नाही झालं तर इट डेफिनेटली गोज इन टू डिसीज स्टेट. पण स्टार्टिंग विथ इट इज अ डिसऑर्डर. ओके. आता ओबेसिटी, एखादा माणूस ओबेस आहे किंवा लठ्ठ आहे हे म्हणजे कधी म्हणायचं? कारण बरेच वेळेला असं होतं, मनात एक सगळ्यांचा विचार येतो की आपण बारीक नाहीये म्हणजे आपण लठ्ठ आहोत. तर नक्की वेटची कुठली लिमिट क्रॉस झाली की आपण म्हणू शकू की तो माणूस ओबेस आहे? आणि ही मेजरमेंट म्हणजे नक्की कशी करतात? म्हणजे हा माणूस लठ्ठ हे डायग्नोसिस कसं करतात? कारण आपण आजकाल बघतो BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स वगैरे, तर हे कितपत अॅक्युरेट आहे? म्हणजे हे करेक्ट मेजरमेंट आहे का? याबद्दल थोडं माहिती सांगा. ओबेसिटी, लठ्ठपणा म्हणजे ही डिसऑर्डर का म्हटलेली आहे की शरीरामध्ये इनपुट म्हणजे आपण शरीराची रोज जडणघडण होत असते, त्याच्यामध्ये रोज वेअर अँड टेअर होत असतं. तर ते वेअर अँड टेअर होणं आणि त्याच्यासाठी केलेले इनपुट म्हणजे जो आपण रोज आहार घेतो तो, आणि तो आहार नेहमी पूर्ण पचवून त्याचं रूपांतर शरीराच्या सगळ्या घटकांमध्ये व्हायला पाहिजे. हे जेव्हा ही ऑर्डर आहे नैसर्गिक, ही जेव्हा बिघडते, म्हणजे जेव्हा आपण जे काही इनपुट घेतोय ते फक्त फॅट्समध्ये किंवा डिपॉझिट होतंय, फॅट्समध्ये कलेक्ट होतंय आणि मग तुमचं वजन वाढतंय.
हे जेव्हा स्टेटस सुरू होतं त्याला आपण ओबेसिटी यायला लागली असं म्हणतो. मग आता ह्याला स्टँडर्ड काय की म्हणजे कोणाला ओबेज म्हणायचं, कुणाला नाही म्हणायचं. तर ह्याच्यासाठी पहिला एक चार्ट असतो तो म्हणजे तुमच्या उंचीनुसार. तुमची उंची सेंटीमीटर मध्ये मोजली जाते आणि त्याप्रमाणे तुमचं वजन आहे की नाही हे बघितलं जातं. हा मॉडर्न सायन्सनी एक ठरवलेला पहिला पॅरामीटर आहे. पण मग असं झालं की ती काय असते की रेंज आहे. समजा 150 सेंटीमीटर एखाद्याची उंची आहे तर त्याची रेंज ही 48 किलो पासून 52 किलो पर्यंत असते. तर मग ह्याच्यापेक्षा वजन वाढलं की तुमचं आता वजन वाढायला लागलंय, ही डिसऑर्डर तयार व्हायला लागलीये, ह्याच्यावर आपण विचार करावा लागतो. पण ही रेंज सुद्धा 4-5 किलोची असते आणि एखादे काही जन्मताच म्हणजे आता आपण आयुर्वेदाचाही काही विचार करतो नेहमी, तर त्याच्यामध्ये कळलेलं आहे की आपल्याला कफ, पित्त आणि वात ह्या 3 प्रकृती असतात. तर कफ प्रकृतीचे लोक हे कायमच थोड्याशा लार्जर म्हणजे ग्रेटर रेंजमध्ये असतात. पित्त प्रकृतीचे हे स्वतःला बॅलन्स करणारे म्हणजे एक मध्य म्हणजे 48 ते 52 असेल तर 50 या वयात या वजनात राहणारे पित्त प्रकृतीचे असतात. आणि वात प्रकृतीचे हे सारखे चेंजिंग असतात म्हणजे 48 असतील, पुढच्या महिन्यात 52 होतील, परत 50 होतील, असा त्यांचा वेट जो आहे तो सारखा चेंज होणारा असतो. तर हे प्रकृतीनुसार झालं. पण ह्याच्याही पेक्षा पुढे जाऊन कळलं की नाही, ह्याच्यामध्ये पण काही लूपहोल्स आहेत. त्याच्यामुळे काहीतरी एक सिस्टीम पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही ओबेसिटी या डिसऑर्डरमध्ये आहात किंवा नाही हे ठरवणं, कारण त्यापुढे प्रमाणे तुम्हाला त्याचे डाएट वगैरे करावं लागतं. तर त्याच्यासाठी BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं वेट आणि हाईट यांच्या प्रपोर्शनचा विचार करून BMI ठरवला जातो. आणि तो BMI एक अडल्टचा बेसिकली बघितला जातो. म्हणजे अडल्ट मध्ये तो जर 18.5 ह्याच्या खाली असेल तर तुम्ही अंडर वेट असं म्हटलं जातं. आणि 18.5 ते 24.9 ह्या रेंजमध्ये जर तुमचा BMI असेल तर तुम्हाला आयडियल समजलं जातं. कारण त्याच्यात अगेन पहिला जो आपण उंची आणि वजनाचा विचार केला होता तो इथे पण केलेला आहे, पण त्यांच्या प्रपोर्शनमध्ये BMI ठरवला जातो. आणि जेव्हा तो 25 म्हणजे 25 पेक्षा BMI वाढायला लागतो तेव्हा डेफिनेटली तुम्ही डिसऑर्डर तुमच्या शरीरामध्ये सेट झालेली आहे हे लक्षात घेऊन तुम्ही त्याच्यावर विचार करण्याची सुरुवात करण्याची गरज असते. हा जेव्हा 25 to 29.9 म्हणजे 30च्या बिलो असतो तोवर तुम्ही सेफ आहात. जस्ट थोडेसे चेंजेस केले, रिव्ह्यू घेतला आपला की तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. पण वेन BMI गोज अबाव 30 तर तुम्हाला डेफिनेटली ओबेसिटी हा डिसीज कडे कन्व्हर्ट होण्याची तुमची प्रोसेस सुरू झाली आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे BMIचा काउंट हा सगळ्यात महत्वाचा असतो हे आहेच आहे. आणि BMI वरूनच ओबेसिटी मग कन्फर्म केली जाते. ओके. सो म्हणजे BMI हे बऱ्यापैकी ऍक्युरेट आहे हे, कारण मध्यंतरी मी असं वाचलं होतं की BMI ऍक्युरेट नाहीये. सो म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न कारण काय झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी कमतरता आहेच आहे. कारण ह्याच्यामध्ये जेंडर तुमचा विचार केला जातो, नंतर जेंडर प्रमाणे चेंजेस होतात, तुम्ही कुठल्या परिसरात वाढलेले आहात त्याच्याप्रमाणे फरक पडतो. म्हणजे कुठल्या कंट्रीजमध्ये तुम्ही वाढलेले आहात त्यानुसार फरक पडतो. त्यामुळे मग काय केलं की पुढे जाऊन BMI आणि व्हिसरल फॅट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुमच्या ओबेसिटीची तीव्रता ठरवायला सुरुवात केली. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा कुठेही माणसाचं वजन इतक्या उंचीला इतकं हवं असं सांगितलेलं नाहीये. पण प्रत्येकाचं मेजरमेंट सांगितलेत. म्हणजे कशी की तुमची गळ्याची पूर्ण गर्थ किती हवी, तुमचा दंड किती हवा, तुमची हाताची लेंथ किती हवी ते अंगुलमध्ये, म्हणजे तेव्हा सेंटीमीटर किंवा नसल्यामुळे अंगुलमध्ये, म्हणजे तुमची एक बोटाची जी जाडी आहे ती 1 अंगुल म्हटलं जातं. आणि त्याप्रमाणे ते काउंट करून तुम्हाला ते पूर्ण मेजरमेंट्स दिलेली आहेत की इतकं असावं. म्हणजे त्याच्यावरून काय कळतं की तुमचं प्रपोर्शनेट बॉडी आहे की नाही. मग प्रपोर्शनेट बॉडी असेल आणि स्टील तुमचा BMI थोडासा जास्त असेल तरी इट इज नॉट म्हणजे वरी. पण तुमचं जर हे प्रपोर्शन बदललं की म्हणजे आता दंडाची जाडीच वाढतीये किंवा वेस्ट साईजच तुमचा वाढतोय, म्हणजे काय की तुमचं व्हिसरल फॅट्स वाढतायत, मग तुमचा BMI जस्ट आता 29 ला टच होतोय, तर यू शुड बी अवेअर
की हा तो एक अलार्मिंग आपण सांगू शकतो. बरोबर. म्हणजे मग आपण काय कॉम्बिनेशन की BMI आणि व्हिसरल फॅट यांचं प्रपोर्शन किंवा ह्यांचं कॉम्बिनेशन बघून ऍक्च्युअली तुमची ओबेसिटी किती आहे आणि ती किती वरीसम आहे हे बरोबर. तुम्हाला कळू शकतं. कळू शकतं. त्यामुळे दोघांची सांगड घालावी, ओके. त्याच्यात मग आपल्याला व्हॅल्यू कळते. ओके. आता तुम्ही सांगितलं मगाशी की ओबेसिटी डिसऑर्डर असली तर त्याचं डिसीज मध्ये पण रूपांतर होतं, तर याचे सिम्पटम्स काय असतात प्रामुख्याने? बरोबर आहे. कसं होतं की मी एका स्पेसिफिक एजची आहे, इतक्या हाईटची आहे आणि स्पेसिफिक एक वेटमध्ये आहे, आय एम हेल्दी. हम्म. पण जेव्हा हळूहळू फॅट डिपॉझिट व्हायला लागतात, वजन वाढायला लागतं, तर तोवर आपण तरी अजून इग्नोर करतो स्वतःला की हा ठीक आहे, मी हे केलं ते केलं म्हणून आहे. पण प्रत्येक माणसाला स्वतःला कळतंच की मी जाड होतीये का नाही होत आहे. तर बरोबर. ही जेव्हा जाडी वाढायला लागते आणि जेव्हा डिसऑर्डर म्हणजे शरीरातलं मेटाबॉलिझम जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागतं, तेव्हा काही लक्षणं यायला लागतात. पहिलं पुष्कळ वेळा लक्षण होतं की घाम जास्त यायला लागतो. हम्म. कारण की ह्याच्यामध्ये काय की व्हिसरल फॅट तुमचं डिपॉझिट झाल्यामुळे टेम्परेचर इम्बॅलन्स तुमच्या शरीराचा व्हायला लागतो आणि स्वेटिंग जास्त व्हायला लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना की जाड माणसं आहेत मग त्यांना जास्त घाम येतो, तर ते तसंच आहे की फॅट जास्त डिपॉझिट झाल्यामुळे त्यांना घाम जास्त प्रमाणात यायला लागतो. त्याच्यानंतर स्नोरिंग वाढायला लागतं त्यांचं, म्हणजे झोपेमध्ये घोरणं जे म्हणतो ते वाढतं. हळूहळू जेव्हा ही म्हणजे प्रमाण वाढत जातं त्याच्याबरोबर मग तुम्हाला ब्रेथलेस व्हायला लागतं, म्हणजे छोट्या छोट्या कामात पण तुम्हाला दम लागायला लागतो आणि कळतं की आपली कपॅसिटी कमी झाली आहे का, म्हणजे एनर्जी बरी वाटत असते, स्टील ब्रेथलेस तुम्ही व्हायला लागता. हे एक महत्वाचं सिम्पटम त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर तुम्हाला पुष्कळ वेळा क्रेव्हिंग व्हायला लागतं खाण्याचं, की वेगवेगळे पदार्थ खावेत. हे क्रेव्हिंग इट इज ऑल्सो अ सिम्पटम ऑफ ओबेसिटी. त्याच्यानंतर अजून जर हे कंटिन्यू राहत गेलं आणि त्याच्यावर योग्य पॅरामीटर्स काही तुम्ही वापरले नाहीत, तर मात्र हळूहळू पुढे जाऊन बोन्स तुमचे वीक व्हायला लागतात, मसलमध्ये फटीग यायला लागतो. त्यामुळे मसलशी रिलेटेड जे काही आपल्या सिस्टीम आहेत त्याच्यातून येणारी दुखणी, म्हणजे अंग दुखणं किंवा पुन्हा नसणं, हळूहळू पुढे जाऊन बोन्स किंवा सांधे दुखणं, ही लक्षणं पुढे येऊ शकतात ह्या ओबेसिटीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा भाग असतो की सोशल विचार केला तर आपण कसं की एक सोशल अॅनिमल आहोत थोडक्यात, तर आपल्याला सगळ्यांबरोबर राहणं वगैरे आवडतं. तर त्याच्यामुळे सोसायटीमध्ये जो काही इतर लोकांचा बघण्याचा व्ह्यू होतो त्यांनी मनावर परिणाम होणं आणि थोडंसं डिप्रेशन सॉर्ट ऑफ होणं किंवा जे अग्रेसिव्ह आहेत ते थोडे जास्त अग्रेसिव्ह होणं, अशा टाईपमध्ये ती लक्षणं एक ही ओबेसिटीमुळे येऊ शकतात पुढे. बरोबर. आता ओबेसिटी होण्याचं किंवा वजन नियंत्रणाबाहेर वाढण्याची कारणं काय? म्हणजे हेरिडिटरी कारण हे मुख्य म्हणजे महत्वाचं आहे का अजूनही याच्याबरोबर दुसरी पण कारणं आहेत? म्हणजे ऑफकोर्स लाईफस्टाईल म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल हे आहे ते तर आहेच. पण सगळ्यात महत्वाचं काय त्याच्यात लक्षात घ्यायचं, म्हणजे आता आपण ह्याच्यात जाणून काय घेतो की मला ओबेज व्हायचं नाहीये पुढे आणि समजा असेल तर मला त्यातनं स्मूथली बाहेर पडायचंय. हा आपल्याला महत्वाचा टार्गेट ठेवलेला असल्यामुळे आपण ह्याच्यात लक्षात घ्यायचं की असं होतं का आधी. तर त्याच्यात पहिलं म्हणजे तुमचं इनपुट जे होतंय त्याप्रमाणे ते युटिलाइज होत नाहीये शरीरामध्ये. बरोबर. हे पहिलं महत्वाचं लक्षात घ्यायचं, हे त्याचं महत्वाचं कारण आहे. मग आता ते इनपुट का वाढलंय हे विचार करायचा. मग त्या इनपुट वाढलं असेल तर ते कमी करणं आणि इनपुट जेवढं वापरलं जात नाहीये ते का वापरलं जात नाहीये ह्याचा विचार करणं हा महत्वाचा भाग राहतो. त्यामुळे ओबेसिटी वाढण्याचं महत्वाचं कारण असतं म्हणजे तुम्ही खाताय किंवा इंटेक कॅलरी वाईज भरपूर घेताय आणि त्या कॅलरीज वापरत नाहीयेत, मग त्या काय होणार आहेत, शरीरात साठून राहतायत आणि त्यामुळे खरं तर ओबेसिटी वाढते. मग आता म्हणून महत्वाचं आहे की तुमचं खाणं वाढलं नाहीये पण ओबेसिटी वाढतीये, तर इट इज अ टाइम टू व्हिजिट डॉक्टर. ओके. त्यामुळे पण माझं खाणं वाढलंय, माझा व्यायाम कमी झालाय, माझ्या हालचाली कमी झाल्यात किंवा माझ्या व्यवसायातलं स्वरूप बदललंय, नोकरीतलं स्वरूप बदललंय, त्यामुळे माझ्या आता हालचाली कमी होतात, रेस्ट्रिक्टेड होतात, जास्त वेळ बसणं होतंय आणि माझं वजन वाढतंय, तर डेफिनेटली मला ह्याच्यात हालचाली वाढवणं हा उपाय करायचा आहे.
पण माझं खाणंही वाढलंय आणि बसणंही वाढलंय. सो माझं वजन वाढतंय. तर मला दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत, की खाणंही कमी केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे आणि माझी हालचाली वाढवल्या पाहिजेत. त्यामुळे म्हणजे यातला महत्वाचा भाग लक्षात घेतला ना, की आहाराचा इंटेक आणि त्याचे युटिलायझेशन यांची जेव्हा परत डिसऑर्डर होते, तेव्हा ओबेसिटी येते. बरोबर. आणि हेरिडिटरी पण कारण असू शकतं का? म्हणजे आई वडील जर का ओबेस असतील तर त्यांची मुलं पण ओबेस होणारच असं काही आहे? कारण की पचन किंवा पचन संस्थेची क्षमता ही नेहमी आई वडिलांकडूनच आपल्याकडे येत असते. बरोबर. त्यामुळे त्यांची जर तशी स्टाईल असेल, ती पचनाची तशीच पद्धत असेल, ड्युरिंग प्रेग्नन्सी पण आईनी त्याच्यावर फार काम केलेलं नसेल, तर डेफिनेटली बाळामध्ये ती टेंडन्सी येते. ओके. त्याच्याप्रमाणे काही डिसीज आहेत की जे हेरिडेट होतात, तर त्याच्यामुळे सुद्धा जाडी वाढण्याची टेंडन्सी मुलांमध्ये येते. त्यामुळे हेरिडेटरी हा फॅक्टर आहे, पण तो माझ्या मते फक्त 15% काउंट होतो. बाकी सगळं हे ज्याचं त्याच कमाई असते खरी तर. बरोबर. तर त्याच्यामुळे तो एक महत्वाचा भाग आहे. बरोबर. आपण बघतो की काही रोगांमुळे लाईक थायरॉइड सारख्या रोगांमुळे सुद्धा वजन वाढतं. तर असे कुठले रोग आहेत की ज्याच्यामुळे आपल्या वजनावरती परिणाम होतो म्हणजे वजन वाढतं थोडक्यात? वजन वाढतं. एक तर पीसीओडी आहे. म्हणजे हॉर्मोन्सचा डिस्टर्बन्स, म्हणजे एकूण जनरली सगळे डिसीज जे आहेत ना, की ज्याच्यामुळे मध्ये ओबेसिटी येते, ते सगळे जनरली हॉर्मोन्सची किंवा एंडोक्राईन सिस्टीम, आपल्या ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत त्यांच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे पहिलं सगळ्यात महत्वाचं आणि वाईड स्प्रेड दिसतो तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम, ज्याच्यामध्ये थायरॉइड सिक्रिशन्स आहेत ती तुमची कमी होतात. त्याच्यामुळे मेटाबॉलिझम रेट कमी होतो. त्यामुळे तुम्ही जे काही खाताय ते साचून राहणं, शरीरात साठून राहणं ही क्रिया होते आणि म्हणून हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढणं हा एक महत्वाचा फॅक्टर, म्हणजे हायपोथायरॉइडिझम महत्वाचं कारण आहे. त्याच्याबरोबर पीसीओडी म्हणजे स्त्रियांमध्ये जे काही हॉर्मोन्स विशिष्ट सायकलमध्ये यायला पाहिजेत ते तसे तेवढे परफेक्ट येत नसतील, तरी सुद्धा वजन वाढणं ही घटना घडते आणि ओबेसिटी तुमच्यात डेव्हलप झालेली दिसते. ह्याच्याशिवाय काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी वगैरे, तर ह्याच्यामध्ये तुमच्या हालचाली कमी होतात आणि त्याच्यामुळे वजन वाढतं. हा एक दुसरा म्हणजे डिसीजचं लक्षण नाहीये, तर डिसीजच्या इनॅक्टिव्हिटीमुळे वाढणारं वजन, हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. आणि पुष्कळ वेळा तर असं दिसतं की काही डिसीजचे स्टेटस असतात, म्हणजे जसं की एखादं फ्रॅक्चर झालेलं असेल, एखादं मोठं ऑपरेशन झालेलं असेल किंवा स्त्रियांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन झालेलं असेल, तर त्याच्यामध्ये 3-3 महिने इनॅक्टिव्ह पेशंट राहू शकतो किंवा भीतीमुळे खूप हालचाली करत नाही आणि खाणं मात्र तेवढंच चालू असतं. अशा वेळी सुद्धा वजन वाढणं किंवा तुमचा बीएमआय वाढणं, विसरल फॅट वाढणं या गोष्टी घडतात. त्यामुळे हा एक महत्वाचं कारण, म्हणजे डिसीज मधले महत्वाचे जे 2 आहेत त्याच्या व्यतिरिक्त डिसीज स्टेटस आहे, पण कारण त्याचं वेगळं आहे, म्हणजे त्या डिसीजशी संबंधित नाही, पण तेव्हा केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे वजन वाढणं ही एक गोष्ट आहे महत्वाची. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा वजन वाढणं किंवा ओबेसिटी डेव्हलप होणं ही गोष्ट घडू शकते. काही मिसकन्सेप्शन्स असतात आपल्या प्रेग्नन्सी मधल्या आणि त्या फॉलो केल्यामुळे सुद्धा वेट गेन होणं, ओबेसिटी डेव्हलप होणं हे होऊ शकतं. बरोबर. आता हे ओबेसिटीचा हा प्रॉब्लेम मध्ये वय किंवा स्त्री पुरुष याच्यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे स्त्रियांना जास्त होतो का पुरुषांना, किंवा कुठल्या वयामध्ये जास्त होऊ शकतो म्हणजे शक्यता असते, असं काही आहे? स्त्रियांमध्ये किंवा इव्हन पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये जसा मेनोपॉज आहे तसं पुरुषांमध्ये अँड्रोपॉज होताना काही खाण्याच्या सवयी चुकीच्या सुरू होतात. याच्यामुळे ओबेसिटी डेव्हलप होण्याची शक्यता त्यावेळेला स्पेसिफिक असते. अदरवाईज एज वाईज म्हटलं तर तुमच्या ऍक्टिव्ह एज मध्ये तुम्ही व्यायाम कमी केलात तर कुणालाही ती ओबेसिटी येऊ शकते.
म्हणजे जेव्हा एक साधारण तुमचं 20 पासून 40 पर्यंतचं जे वय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भरपूर व्यायाम, भरपूर मेहनत घेतली पाहिजे, ती नाही घेतली आणि तेव्हा काय भूक वगैरे छान असते, त्यामुळे इंटेक चांगला होत राहतो आणि ऍक्टिव्हिटी नसतील तर मग म्हणजे लाईफस्टाईलमुळे थोडक्यात वजन वाढणं ही घटना स्त्री पुरुष दोघांनाही सेम होते. पण स्त्रियांमध्ये हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स किंवा हॉर्मोन्सचं सायकल हे मंथली प्रत्येक महिन्याला ते सायक्लिकल होत असतं. तर त्याच्यामध्ये जर काही मानसिक टेन्शन्स वगैरे असतील किंवा चिंता करण्याचा स्वभाव असेल तर जास्त डिप्रेशन वगैरे येणं, त्यांनी खाणं वाढूनही वजन वाढण्याची स्त्रियांमध्ये शक्यता ही जास्त असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांमध्ये जे काही हॉर्मोन्स असतात त्याच्यामुळे मस्क्युलाईन बॉडी त्यांची जास्त असते. आणि स्त्रियांमध्येही फेमिनाईन सगळे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे वॉटर डिपॉझिशन हे जास्त होऊन वजन वाढण्याची शक्यता स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि तो विचार म्हणजे त्या दृष्टीने जर विचार केला तर पुरुषांमध्ये जाडी ही कमी वाढते आणि स्त्रियांमध्ये हॉर्मोन्सच्या ह्या इम्बॅलन्समुळे जाडी जास्त वाढते. ओके. तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की खाणं पिणं आणि हालचाल याची व्यवस्थित सांगड घातली गेली पाहिजे. पण जर असं झालं नाही आणि वजन वाढायला लागलं तर नेमकी अलार्मिंग टाइम कुठला आहे, म्हणजे डॉक्टरांना कधी भेटायचं किंवा त्याच्यावरती आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, हे आपण कधी लक्षात घ्यायचं? माझं स्टँडर्ड किंवा मी नेहमी ज्या वजनाच्या फेजमध्ये आहे त्याच्यापेक्षा माझं 2 किलोपेक्षा जास्त वजन वाढत आहे आणि ते थांबत नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा प्रत्येकाने पहिला आपला रिव्ह्यू बघणं की मी माझ्या खाण्यामध्ये काही बदल झालाय का, माझ्या हालचालींमध्ये काही बदल झालाय का, हालचाली कमी झाल्या असतील तर त्या वाढवणं आणि कमी का झाल्यात तर माझं व्यवसाय बदललाय किंवा नोकरीतलं स्वरूप बदललंय म्हणून झालंय किंवा मला आता हेल्पिंग हँड्स खूप झालेत म्हणून माझं वजन वाढलंय का, असं असेल तर व्यवस्थित व्यायाम करणं हेच त्यातलं महत्वाचं आहे. व्यायामामध्ये चालण्या इतकं कशाचाही उपयोग नाहीये, त्यामुळे चालण्याचा व्यायाम बेस्ट आहे. किती वेळ आपण करू शकतो. समजा आपल्याला हेल्पिंग हँड वाढले तर आपल्याला चालायला खूप वेळ मिळाला असं समजून चालायला जाणं हे महत्वाचं असतं. त्याच्याबरोबर वाटलं की आपलं खाणंही काही वाढलंय काही कारणांमुळे तर त्याच्यावर चेक घेणं. मग त्यातल्या कॅलरी वाईज जे जास्त फूड आहे म्हणजे आता ह्याच्यात आपण बघितलं की बीएमआय बरोबर विसरल फॅटला महत्व आहे. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्याची पहिली इच्छा असेल तर पहिलं म्हणजे फॅट कंटेंट्स जे आहेत किंवा फॅट इंटेक जो आहे तो पहिला मिनिमाइज करायचा आहे. मग त्या फॅट मधलं सुद्धा कुठलं चालेल तर तूप त्यातल्या त्यात चालेल. तेल तुम्ही जितकं कट डाऊन कराल तितकं उत्तम आहे. तर तेल आपलं कुठनं जातं तर चपाती आपण करतो त्याच्यात आतमध्ये मळताना जे घातलं जातं ते एक जातं, भाज्यांमध्ये फोडणीला जातं, कोशिंबिरी वगैरे सॅलड करतो त्याच्यावरनं आपण फोडण्यात येतो, ह्याच्या सगळ्यात आणि तळलेले पदार्थातनं आपलं भरपूर तेल जात असतं. मग त्यामुळे पहिला काय की तळलेले पदार्थ बंद करायचे. तेल आणि साखर हे कॉम्बिनेशन वाईट असतं त्यामुळे तळलेले गोड पदार्थ बंद करायचे. गोड पदार्थ जे काही नॅचरली गोड आहेत ते पदार्थ घ्यायचे. हे पहिलं काम महत्वाचं करायचं असतं आणि चालण्याला पहिलं म्हणजे सुरुवात करून टाकायची. बाकी मग स्पेसिफिक व्यायाम आहेत, श्वसनाचे व्यायाम आहेत की जे सगळे आपल्याला ओबेसिटी कमी करायला मदत करणार आहेत, त्यांचाही आपण पुढे नक्की आणि डिटेल विचार करणार आहोत. पण पहिलं हे महत्वाचं आहे की माझी डिसऑर्डर सुरू झाली आहे, मला पहिली ऑर्डर माझी नीट आणली पाहिजे आणि ती ऑर्डर आणणं म्हणजे माझ्या खाण्यावरचा विचार करणं, खाण्यातले काय काय घटक मी कमी करायला पाहिजे. मग ते कसं करावेत ह्याच्यासाठी खूप थिअरीज आहेत. तर आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार किंवा एक स्पेसिफिक आपण 2-3 गोष्टी नक्की सांगूया की इन जनरल बदल झाले आहेत तर ते रिव्हर्स करण्यासाठी आपण काय करूया. मला वाटतं आता आपली वेळेच्या अभावी आपण इथंच थांबूया. पण लाईफस्टाईल तुम्ही आता उल्लेख केला त्याप्रमाणे लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस करायला पाहिजे वजन नियंत्रण करण्यासाठी. आणि आजकाल लहान मुलांच्या पण ओबेसिटीचा प्रॉब्लेम आपल्याला सगळीकडे दिसतोय. तर त्याबद्दल पण आपण मला वाटतं पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये डिस्कस करूया. सो तुम्ही तुमचा आज वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.
सो ओबेसिटीचा प्रॉब्लेम का होतो, कुणाला होतो, कशामुळे होतो, हे आपल्याला डॉक्टरांनी आता अतिशय सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत सांगितलंय. आता ओबेसिटीवरती नियंत्रण आणण्यासाठी लाईफस्टाईल मधले चेंजेस काय करावे लागतील, आहारावरती कसं नियंत्रण आणायचं आणि लहान मुलांच्या ओबेसिटी बद्दलच्या प्रॉब्लेम बद्दल आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्की डिस्कस करू. आमचे या आधीचे एपिसोड्स तुम्ही जर का बघितले नसतील तर जरूर बघा. काही कमेंट्स असतील तर कमेंट्स नक्की करा. डॉक्टरांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. डॉक्टरांना तुम्हाला कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकाल. सो ओबेसिटी असो नाहीतर कुठलाही दुसरा आजार असो, काळजी करू नका. काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ती काळजी कशी घ्यायची हेच आम्ही आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगतो. आज इथंच थांबू. परत भेटू. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर. आणि जर का आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. लाईक आणि शेअर पण नक्की करा. थँक्यू.